70च्या दशकात एका छोट्याशा गावात घडलेली अशी घटना जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला. अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आणि त्यानंतर सुरू झाला न्यायासाठीचा दीर्घ लढा. कोर्टात आरोपी, पोलीस आणि साक्षीदार समोरासमोर उभे राहिले. पण नेमकं सत्य काय होतं? या प्रकरणामागचं रहस्य, तपासातील धक्कादायक वळणं आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा. ते आरोपी साधारणतः सायंकाळच्या वेळेला, म्हणजे जेव्हा अंधार व्हायचा त्यावेळेला ते त्या मागावर असायचे. म्हणजे आम्ही जेव्हा कोर्टामध्ये त्यांना पाहिलं तेव्हा अक्षरशः सगळ्यांनाच ते भीती वाटायची. ते आरोपी निर्दोष सुटण्याची दोन मुख्य कारणं होती. एक तर शेवटच्या हत्याकांडाच्या वेळी ज्यांचे खून झाले आणि त्याला तो जो पाहणारा होता त्याच्यावरून पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना मानवतचे माजी नगराध्यक्ष उत्तमराव बारहाते आणि त्यांची रखेल रुक्मिणी यांचा संशय आला. मग त्यांनी त्या दोघांना सुरुवातीला अटक केली आणि नंतर साहजिकच त्यांच्या घरातल्या काही लोकांना अटक केली जे आरोपी खुनामध्ये सहभागी झालेले होते. हे सगळे फासेपारधी जमातीचे होते. स्वतः रुक्मिणी पण फासेपारधी जातीतली होती. तर या फासेपारधी जमातीचं वैशिष्ट्य असं, ते अतिशय निर्डावलेले असे गुन्हेगार होते. म्हणजे आम्ही जेव्हा कोर्टामध्ये त्यांना पाहिलं तेव्हा अक्षरशः सगळ्यांनाच ते भीती वाटायची. त्यांचं ते पाहणं, बोलणं, चालणं वगैरे. त्यांनी कधी, तुम्ही जे उपस्थित पत्रकार होते यांच्याशी कधी कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता का त्या आरोपींनी? कम्युनिकेशन फक्त आम्ही एकदा रुक्मिणीशी केलं होतं आणि उत्तमराव बारहातेशी. आता अर्थात ते सर्वांना ते बंधनकारक असतं, कारण त्यांच्या ते सगळे पोलिसांच्या ताब्यात होत असल्यामुळे फारसं बोलता येत नव्हतं. पण तेव्हा जे काही कम्युनिकेशन तुमचं त्या रुक्मिणी सोबत झालं ते कसं होतं आणि त्यावरून तुम्हाला ती कशी वाटत होती? नाही, ते अतिशय सर्वसाधारण बाई होती. त्यामुळे आम्हाला, म्हणजे आमच्या सगळं अनेकांना आश्चर्य वाटलं की हिच्यासाठी उत्तमराव बारहातेने एवढे खून कशासाठी केले. इतकी ती सर्वसामान्य बाई होती. पण कुठे त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरती असा पस्तावा वगैरे नाही, होता का? सगळे म्हणजे काय निर्डाळलेले पश्चाताप त्यांना होतोय असं काय होतं? नाही. बारहाते, रुक्मिणी आणि ते सगळे आरोपी अतिशय निर्डाळलेले होते. गंमत म्हणजे एकदा जेव्हा न्यायमूर्ती मानुधने यांच्या कोर्टात जेव्हा ही न्यायालयीन सुनावणी सुरू होती आणि जेव्हा प्रत्यक्ष खून केलेल्या आरोपींची जबानी घ्यायला सुरुवात झाली तेव्हा त्यातल्या दोघा जणांनी, सुकल्या आणि चिंत्या, ठिकाणी डायरेक्ट सांगितलं, जेव्हा न्यायाधीशांनी त्यांना विचारलं की का तुम्ही खून केले हे तुम्हाला मान्य आहे का, कबूल आहे का, तर त्याच्यापैकी एकाने सांगितलं हो आम्ही केलंय. म्हणजे तेव्हाच त्यांनी कबुली जबाब दिला. तो अर्थात तो कबुली जबाब नव्हता. त्यांनी असं सांगितल्यावर आरोपीचे वकील BG कोळसे पाटील एकदम गडबडले आणि मग त्यांनी न्यायाधीशासमोर जाऊन त्यांची माफी मागितली. पुन्हा ते त्या आरोपीच्या पिंजऱ्यात गेले आणि त्यांनी त्यांना काहीतरी सांगितलं आणि त्याप्रमाणे मग त्या सुक्या आणि आरोपीने इन्कार केला. आरोपी म्हणजे पण जेव्हा या संपूर्ण घटनेची उकल झाली, आरोपी पकडले गेलेत आणि पहिल्यांदा जेव्हा कोर्टात आले तेव्हा ते वातावरण कसं होतं कोर्टाचं? कोर्टाचं वातावरण देखील अतिशय भीतीचं आणि हे होतं. अर्थात कोर्टात सगळ्यांना परवानगी नव्हतीच. जे अगदीच पोलीस, नंतर पत्रकार, कव्हर करणारे पत्रकार आणि त्यांचे काही नातेवाईक आणि आरोपी, एवढ्याच जणांचं त्यांना परवानगी होती. मात्र बाहेर प्रचंड जमाव जमलेला असायचा रोज, की त्यांना म्हणजे नागरिकांना इतकी उत्सुकता लागून होती की आज काय होतं आहे म्हणजे. आणि मग ते आरोपी वगैरे या निमित्ताने त्यांना पाहायला मिळत होते, म्हणजे कोर्टात आणताना नेताना. तर ते सगळे आरोपी बाहेर आल्यावर हे सगळे नागरिक, जमलेले नागरिक हळूहळू मागे व्हायचे. इतकी दहशत होती त्या आरोपी. जवळजवळ 1 वर्षभर चालला तो, कारण हत्याकांड असल्यामुळे जास्तीत जास्त लवकर निर्णय द्यायचा होता. आणि आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जे पारधी आरोपी होते ते अतिशय निर्डावलेले आणि चलाख होते.
सुरुवातीला जेव्हा पोलिसांच्या मागावर होते तर पोलिसांना हुलकावणी देत पळून जात असताना ते आरोपी त्यांच्या पायात दगड घेऊन ते पोलिसावर भिरकवायचे. त्यामुळे पोलिसांना सुरुवातीला ते आरोपी सापडलेच नाही आणि त्यांचा पळण्याचा वेग इतका होता आणि ते उसाच्या शेतातून, बांधावरून, खडकार ओढ्यावरून वगैरे ते असे पळायचे की ते पोलिसांना सुरुवातीला पकडणं शक्यच झालं. नंतर मात्र मग खास CID तर्फे तपास करण्यात आला. मुंबईहून विनायक कुलकर्णी आणि रमाकांत वाकडकर खास पोलीस अधिकारी तिथे आले आणि DYSP वाघमारे यांनी ते परभणीचे DYSP होते, त्यांनी याच्यात जास्त पुढाकार घेऊन सर्व आरोपींना अटक केली आणि त्यांच्यावर हा खटला भरला. परंतु शेवटी सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. नाही, सर्व आरोपीचे नाही झाले निर्दोष मुक्तता. त्याच्यामध्ये काय झालं, खालच्या म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयानं म्हणजे मानूधने यांच्या कोर्टात जेव्हा ही सुनावणी संपली, त्यांनी निकाल दिला. त्या निकालानुसार प्रमुख आरोपी म्हणून उत्तमराव बाराते, रुक्मिणी त्यांची रखेल आणि सोपान म्हणून नावाचा एक आरोपी सोपान काटे, या तिघांना फाशीची शिक्षा झाली. आणि नंतर 4 आरोपींना ज्यांनी प्रत्यक्ष खून केले होते, ते सुकल्या, चिंत्या आणि हे असे पारधी जमातीचे गुन्हेगार, त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि इतर 10 जण निर्दोष सुटले. परंतु या निकालाला मुख्य आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं, मुंबई उच्च न्यायालयात. तर मुंबई उच्च न्यायालयात जेव्हा सुनावणी झाली त्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयाने ही प्रमुख आरोपी विरुद्ध म्हणजे उत्तमराव बाराते आणि रुक्मिणी विरुद्ध कसलाही प्रत्यक्षदर्शी किंवा परिस्थितीजन्य पुरावा नाही, त्यांनी हे खून केल्याचे सांगितले असे कुठेही सिद्ध झालं नाही, असं म्हणून त्या दोघांची निर्दोष सुटका केली. मात्र प्रत्यक्ष खून करणारे हे जे 4 आरोपी होते, सुकल्या, चिंत्या, देव्या आणि वामण्या, त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. परंतु हे घटना ही सगळी मंडळी कशी करत होती, म्हणजे कसा प्लान आखत होती? नाही, प्लॅन म्हणजे कसं, हे सगळे त्या घरातलेच त्यांचे मेंबर होते. पण आणि एखाद्या बाळाला पळवून आणणं, परत हां. त्याचा खून करणं, तर हे ते कसं ते आखत साधारण होते? ते आरोपी साधारणतः सायंकाळच्या वेळेला म्हणजे जेव्हा अंधार व्हायचा त्यावेळेला ते त्या मागावर असायचे. एखादी मुलगी सापडते का एकटी, किंवा ती कुठंच आता खेडेगावात अनेकदा काय असतं की गिरणीमध्ये एकटी मुलगी जाऊ शकते किंवा शेतातून एकटी मुलगी परतू शकते घरी, अशा मुलींच्या पाळतीवर ते असायचे. आणि सुरुवातीचे खून त्यांनी अशाच मुलींचे केले ज्यांना त्यांच्या आगेमागे कुणी नव्हतं, आणि अशा मुलींना सुरुवातीला तोंड दाबून नंतर त्यांचा अतिशय निगूढ पद्धतीने खून करून त्यांनी जवळजवळ सुरुवातीला 4 खून केले. आणि नंतर शेवटचा खून तो एका बाईचा आणि तिच्या 2 मुलीचा झाला. त्यावेळेस ते तिच्या मागावरच होते. ती बाई आपले सरपण गोळा करून घरी जात होती. तर तिला त्यांनी सुरुवातीला मागून जाऊन तोंड दाबलं. ती आरडाओरडा करेपर्यंत तिच्या त्या लहान मुलीला ठार केलं. आणखी एक ती लहान मुलं होती, तिलाही त्यांनी जबरदस्तीने हे केलं. आणि ते अशा वेळेला घोंगडं किंवा वेगळं धोतर घेऊन जायचे आणि त्याच्यात त्यांना ते पकडून आणायचे. पोलिसांनी जेव्हा या घटनेचा तपास केला त्या काळामध्ये त्यांच्याकडे पुरावे काय होते? हे तपासामध्ये ते सगळं हळूहळू सिद्ध होत गेलं ना की हे खून एका विशिष्ट पद्धतीने झाले. म्हणजे लहान मुलींचं जे सुरुवातीला खून झाले त्याच्यामध्ये त्यांचा एक तर शिरधडा वेगळा व्हायचा, गुप्तांगावर वार केलेले असायचे, त्याच्यानंतर त्याचं रक्त, आणि त्या सगळ्या काही वस्तू त्या वाड्याच्या तिथे मिळाल्या आणि त्यामुळे पोलिसांना शोधावं लागला आणि त्यांना अटक केली. तुम्हाला काय वाटत होतं जेव्हा तुम्ही या घटनेची, इतक्या क्रूर घटनेची रिपोर्टिंग करत होता, तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं? नाही, एक तो फार वेगळा अनुभव होता. आणि आम्ही न्यायालयीन कामकाजाचा
असं प्रत्यक्ष वर्णन देत असताना त्यामध्ये जास्तीत जास्त या आरोपीच्या विरुद्ध कसं हे होईल असं या पद्धतीने आम्ही देत होतो, म्हणजे जेणेकरून आरोपींना पण शिक्षा व्हावी आणि असे हे अंधश्रद्धेतून निर्माण झालेले प्रकार पुढे कधी घडू नये हाही आमचा त्यामागे वृत्तांकनामागे हेतू होता. इतकं इन्व्हेस्टिगेशन होत होतं या संपूर्ण घटनेचं, परंतु त्यांना खूप ट्रॅप करून त्या आरोपींना पकडलं गेलं होतं. परंतु जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं तेव्हा ते आरोपी, त्यातले जे मेन आरोपी होते ते निर्दोष सुटका झाली त्यांची. तर काय वाटतं तुम्हाला त्या त्याची, न्याय व्यवस्था संदर्भात? मुख्य आरोपी निर्दोष सुटण्याची दोन मुख्य कारणं होती. एक तर पोलिसांनी जे सुरुवातीच्या केसमध्ये असं सांगितलं होतं की हिला मूल होत नाही म्हणून ते रक्तमुंजाला अर्पण करण्यासाठी खून करण्यात आलं. पण वास्तविक उत्तमराव बाराते यांच्यापासून तिला एक मुलगा झाला होता पूर्वी, पण तो लहान असतानाच गेला. आणि त्याच्यानंतर विशेष गंमत म्हणजे जेव्हा उच्च न्यायालयात सुनावणी चालू होते 1980च्या सुमाराला, त्यावेळेला रुक्मिणी ती गरोदर होती आणि तिला त्यावेळेस मुलगी झाली. ती मुलगी अजून आहे. त्यामुळे कोर्टाने तो पुरावा ग्राह्य मानला नाही की अपत्यप्राप्तीसाठी हे सगळे खून केले. आणि गुप्तधनाचा काय म्हणजे तसा काही पुरावाच नव्हता ना की गुप्तधन मिळालं वगैरे. म्हणूनच मला देखील असं वाटतं की हे जे सगळं हत्याकांड घडलं ते कशासाठी? एकतर गुप्तधन मिळालंच नाही, संतान प्राप्ती आधीच झाली होती, मग ते खून कशासाठी केले हे आहे. ते काही गोष्टी अजून म्हणजे ते गूढच राहिले.